ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहतोय उत्तरेचा महासंग्राम एक्झिट पोल विशेष। म्हणजे काय तर आपण सगळ्या राष्ट्रीय वाहिन्यांमधले एक्झिट पोल एकाच वेळी तुम्ही या चॅनलवरती जय महाराष्ट्रवरती पाहू शकता। आणि आता आपल्या सोबत पंजाबचे सगळे आकडे आहेत प्रमुख एक्झिट पोलचे। आपण ते स्क्रीनवरती पहिल्यांदा पाहूयात आणि मान्यवरांकडे जाऊयात, बघूयात पंजाबचा एक्झिट पोल काय सांगतोय ते। पंजाबचा इकडे आपण बघू शकतोय ॲक्सिसचा आहे। अकाली दलाला 4 ते 7 जागा, काँग्रेसला 62 ते 71, भाजप 4 ते 7, त्यानंतर आम आदमी पार्टीला 42 ते 51, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आम आदमी पार्टी आहे, इतर 2 आहेत। चाणक्यचा एक्झिट पोल अकाली दलाला 7 जागा, 69 काँग्रेसला, 49 आपला, तर दुसरा इंडिया टीव्हीचा त्याच्यामध्ये 4 ते 7 जागा अकाली दलाला, 62 ते 71 काँग्रेसला, 42 ते 51 आम आदमी पार्टीला। याचं सगळ्याचा सार काढायचं तर काँग्रेस बहुमताकडे 60च्या पुढे, भाजप खूप अलीकडे आलेले, अकाली दलाचं जवळपास पानिपतच होते आणि खरंच पानिपतच्या प्रदेशातलाच हा राज्य आहे, त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल की पंजाबमध्ये यावेळी आपल्याला सत्तांतर बघायला मिळतंय। मी भाजपपासून सुरुवात करेन आणि त्यानंतर काँग्रेसकडे जाईन। वाघ सर, पंजाबचं विश्लेषण कसं बघताय? नाही, पंजाबमध्ये आम्ही सत्तेवरच नव्हतो, आम्ही सत्तेमध्ये भागीदार होता, पण हा चेंज होतोय। गेल्या वेळी 11 जागा आमच्या होत्या, आमचे 11 आमदार होते आणि त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धूंची पत्नी ही सुद्धा होती। गेल्या लोकसभेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही चंदीगडमध्ये स्वतः आमचे अर्थमंत्री अरुण जेटली हेवीवेट होते, ते स्वतः हरले होते तिकडे आणि आम आदमी पार्टीने अनपेक्षितरित्या तिकडनं 4 खासदार निवडून आणले होते। इनफॅक्ट आम आदमी पार्टीचे जे 4 आमदार जे निवडून आले खासदार ते सगळे पंजाबमधून निवडून आले। तर त्याच वेळी हे साधारण चित्र स्पष्ट होतं की आम आदमी पार्टी जशी दिल्लीमध्ये कॉन्सन्ट्रेट करते ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये ती पंजाबमध्ये कॉन्सन्ट्रेट करेल आणि आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली। उत्तरेकडची ती पार्टी आहे आणि दिल्लीच्या जवळ आहे आणि दिल्लीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक पंजाबी लोक, सीख लोक ती तिकडे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा हा फायदा होताना दिसतोय। मला फक्त इथे एक म्हणायचंय, जर आम आदमी पार्टीने नवज्योत सिंग सिद्धूला जर आपल्याकडे खेचलं असतं ज्यावेळी ते भारतीय जनता पक्षातून निघाले, तर हा एक फलक्रम पॉईंट दिसतोय। म्हणजे आम आदमी पार्टी साधारण 42 ते 51 ॲव्हरेज केलं तर 45 आणि काँग्रेस जो फरक दिसतोय 65, हा जो 20 जागांचा फरक आहे हा जर सिद्धूच्या इकडून तिकडे जाण्याने मला वाटतं की निघाला असता। आम आदमी पार्टीने जर सिद्धूला जर मुख्यमंत्री पदाचा जर घोषणा केली असती तर मला असं वाटतं की कदाचित आम आदमी पार्टी सिद्धूच्या नेतृत्वाखाली तिकडे सत्तेवर येऊ शकली। बरं, मी महाजनांकडे जातो। महाजन सर, पंजाबमधून चांगली बातमी बघायला मिळणार आहे। बऱ्याच काळानंतर पंजाब सारखं एक महत्त्वाचं राज्य काँग्रेसच्या ताब्यात येईल असे सगळे सर्व्यांचा एकूण ॲव्हरेज सांगतोय, पण त्याच वेळी त्याच्यावरची टिप्पणी सुद्धा तुम्ही अवधूत वाघांची ऐकली असेल। सिद्धू मूळच्या स्थानांतरामुळे, पक्षांतरामुळे हा फायद्यामध्ये जरा हातभार लागलेला आहे, तुमची यावरची कमेंट? 15 वर्ष सत्तेत असलेल्या अकाली दलाच्या बद्दलचा लोकांचा रोष, लोकांना त्या सत्तेचा आलेला कंटाळा आणि पंजाबच्या राजकारणामध्ये आलेला एक साचलेपणा, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून लोकांनी हा निर्णय दिला असण्याची शक्यता आहे। बरं, भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी आणीबाणीच्या काळापासून अकाली दलाचा मित्र राहिलेला आहे। त्यामुळे आज काही जरी असलं तरी एका विशिष्ट पातळीवर भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल यांच्यामध्ये अभेद अवस्था आहे। त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये, त्यांच्या सामाजिक संरचनेमध्ये काही फारसा फरक निदान पंजाब पुरता तरी नाही। असला तर तो धर्मावर आधारित असेल। म्हणजे असं की अकाली दलामध्ये मेजॉरिटी सिख आणि भारतीय जनता पक्षामध्ये मेजॉरिटी हिंदू असा फरक असला तर असेल, बाकी या दोघांमध्ये काही फरक नाही। पण शेवटची 5 वर्ष भारतीय जनता पक्ष त्या सहभागी होता, त्यामुळे जे त्या 5 वर्षातले जे गुणदोष आहेत ते सगळे दोघांचे समान आहेत, जरी एक मेजॉरिटीचा आणि दुसरा मायनॉरिटीचा असला तरी। त्यामुळे हे वर्डिक्ट जर असं येणार असेल तर हे वर्डिक्ट मुख्यतः अकाली दलाच्या गैरकारभाराविरुद्ध आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या गैरकारभारात सहभागी असल्याबद्दलचा जनतेचा रोष आहे, असंतोष आहे, असा त्याचा अर्थ आहे। या पलीकडे कुठल्याही प्रगल्भ कॉमेंटवर कॉमेंट करण्या इतका मी प्रगल्भ नाही। बरं, ठीक आहे, मी आम आदमी पार्टीकडे जातोय नागपूरला। आपल्यासोबत जगजीत सिंग आहे। जगजीत सिंग जी,
चांगली फाईट, चांगली लढत दिलेली आहे आम आदमी पार्टीने, पण तरी सुद्धा सगळ्या सर्वेचा ऍव्हरेज काढलं तर काँग्रेस स्वबळावरती सत्ता स्थापन करेल हाच आकडा आणि हाच निष्कर्ष निघतोय. जगजीत सिंह जी. जी 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 जी, ये आपके सर्वे दिखाते होंगे, लेकिन हकीकत आपके सामने मैं फिर कह रहा हूं कि 11 मार्च को आ जाएगी जी. बीजेपी और कांग्रेस के बीच में कोई फर्क नहीं है. बीजेपी अगर अकाली दल और कांग्रेस के बीच में कोई फर्क नहीं है. बीजेपी अकाली दल के साथ में थी और अकाली दल ने जो काम किए हैं पंजाब के अंदर में पिछले बार, जो आपको इश्यूज दिख रहे हैं, वहां ड्रग्स का प्रॉब्लम है, वहां बहुत सारे प्रॉब्लम है, वहां तकलीफ ही तकलीफ है, लोग परेशान हैं इन लोगों से. उसी का दूसरा साइड कांग्रेस है जी. तो मैं नहीं समझता कि पंजाब की जनता इतनी समझदार नहीं है कि वो समझती है कि वो कांग्रेस को वोट दे कि किसको, बीजेपी को वोट दे या अकाली दल को वोट दे. ये लोग एक ही टाइप के लोग हैं. इसका आपको आंसर 11 तारीख को जरूर मिलेगा. मैं आप विश्वास के साथ कह रहा हूं, आम आदमी पार्टी सामने आएगी. हमारे बीजेपी के भाई ने कहा कि सिद्धू जी अगर आम आदमी पार्टी के चीफ मिनिस्टर कैंडिडेट पड़ जाते तो 20 सीट का इनको फर्क पड़ जाता है. तो ये हर बात का श्रेय अपने सामने लेना चाहते, क्योंकि वो बीजेपी से गए हुए हैं. बीजेपी से कांग्रेस में चले गए, इसलिए उनका फायदा हो गया. बीजेपी से अगर वो हमारे यहाँ आ जाते तो हमारा फायदा हो जाता. हर बात का श्रेय ये खुद लेना चाहते हैं. उत्तराखंड में भी इन्होंने कहा कि हमारा लैंड स्वीप हो रहा है, लेकिन इन्होंने कांग्रेस को फोड़ के अपने तरफ आदमी लिए हैं. उनके पूरी टीम तोड़ के अपने तरफ बहुत कोशिश की है. हाईकोर्ट से फटकार पड़ने के बाद भी इन्होंने उनके आदमी अपने बीच में लिए और बोलते हमारी सत्ता आ रही है. कांग्रेस, बीजेपी का अस्तित्व है क्या? बीजेपी के अंदर लोग, बीजेपी के ओरिजिनल कितने रह गए हैं वो देख लीजिए. महाराष्ट्र के अंदर में एनसीपी गई हुई है, सब लोगों को वहां से लिया. अरुणाचल प्रदेश तो बहुत ही बड़ा एग्जांपल है. पूरी के पूरे एमएलए इन्होंने 2 छोड़ करके पूरे के पूरे एमएलए बीजेपी में शामिल करवा लिए. इस टाइप की राजनीति करते हैं, इस टाइप की बात करते हैं और लोग समझते हैं. आज की तारीख में लोग देख रहे हैं. ये लोगों को बिल्कुल इन्होंने समझना नहीं चाहिए कि इस टाइप का सब उनका विश्लेषण नहीं है, बिल्कुल है. और ये पंजाब की जनता भी जानती है. इन्होंने एक स्टेटमेंट कहा कि वो दिल्ली में इनकी सरकार है तो वहां भी पंजाबी लोग ज्यादा है, वहां पंजाबी लोग वहां पर पंजाब में भी ज्यादा है, इसलिए इनका सब काम वहां पर चल गया. लोकसभा में हमारी जितनी सीट्स हमने लड़ी थी वहां पर पंजाब में हमारी दूसरे या तीसरे पोजीशन पे कैंडिडेट थे. 4 एमपी हमारे जो आए हैं, 4 एमपी पंजाब से आए हैं. वो आकलन हमने किया, बिल्कुल हर पार्टी करेगी. लेकिन असली मुद्दा यह है कि लोगों को जाकर के जो विश्वसनीयता हमने दिलवाई कि इसमें अगर बदलाव चाहते हो, व्यवस्था में अगर बदलाव चाहते हो, सत्ता परिवर्तन तो हो जाएगी, लेकिन सत्ता परिवर्तन से व्यवस्था परिवर्तन नहीं होगी. अगर आप चाहते हैं तो आम आदमी पार्टी के साथ आए. इसका स्वरूप आपको 11 तारीख को जरूर देखने मिलेगा. जी, मी आता या प्रामुख्याने पंजाब बद्दलचं विश्लेषण काँग्रेसच्या बाबतीतलं आपल्याला करावं लागणार आहे. मी तांबेंपासून सुरुवात करेन आणि स्टुडिओतल्या आपल्या मान्यवर विश्लेषकांकडे येईन. तांबे सरांकडे मी जातोय. तांबे सर, पंजाब मधला काँग्रेसचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय. गेल्या 10 वर्षातला परफॉर्मन्स बघता राहुल गांधींच्या दृष्टीने सुद्धा काय काँग्रेस रिवाइव्ह होण्याच्या दृष्टीने एक छोटासा दिलासा, कार्यकर्त्यांना छोटा विजय सुद्धा त्या प्रमाणात दिलासा मिळवून देतो, असं काही सुरू होऊ शकेल का? नक्कीच होईल असं वाटतं मला. एक पहिली गोष्ट अशी की अकाली दलाचा इतिहास बघितला तर अकाली दल कधी स्वबळावरती पंजाबमध्ये सत्तेवरती येत नव्हतं. त्यांना नेहमीच कोणाच्या ना कोणाचा तरी पाठिंबा लागायचा. पहिल्यांदा तो जनता पक्षाचा असेल, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा आणखीन कोणत्या ना, तो स्वबळावरती ते येत नव्हतं. आणि तो त्या तिकडचा एक संघर्ष होता. दुसरं, काँग्रेसची जी काही जागा होती त्या इथे काँग्रेस काही संपलेली नव्हती पंजाबमध्ये. म्हणजे जरी अकाली दल असलं आणि काँग्रेसमधला जो इंटरनल जो कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यामध्ये अमरिक सिंगांना आता जे अधिकार दिले आणि ही काँग्रेस हायकमांडची सगळ्यात मला असं वाटतं अतिशय चांगली मूव होती की त्यांनी अमरिक सिंगाला, नाही तर त्यावेळेला कसं व्हायचं की अमरिक सिंग हे मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट आणि तो पक्षाध्यक्ष कोणतरी दुसरा असायचा, म्हणजे पंजाबचा प्रदेशाध्यक्ष, तो तिकीट वाटणार आणि मग ते अमरिक सिंग आणि त्यांच्यातच कधी हे व्हायचं नाही. म्हणजे त्याच्यामधून ते होत होतं. पण यावेळेला पहिल्यांदा त्यांनी असं दिसतंय की राज्यातलं जे नेतृत्व आहे त्या राज्यातल्या नेतृत्वाला काँग्रेसने पूर्णपणे हे दिलेले दिसतात. म्हणजे बऱ्यापैकी स्वातंत्र्य आणि अधिकार दिलेले दिसतात. आणि अर्थातच जो काही 15 वर्षाचा आता महाजन सर म्हणाले त्याप्रमाणे जो अँटी इन्कम्बन्सीचा जो फॅक्टर होता हे म्हणजे यादवांसारखंच ते बादल कुटुंबीय आहेत. म्हणजे काय, तो
बाप मुख्यमंत्री, मुलगा सून आहे. उपमुख्यमंत्री, त्यानंतर सून इथे केंद्रामध्ये, शक्य झाल्यास ते सगळे, म्हणजे पंजाबमध्ये तर जागाही कमी आहेत, हो. त्यामुळे शक्य झालं तर सगळे आमदारही बादल असते तरी मला काय आश्चर्य वाटणार नाही अकाली दलाचं. अशी परिस्थिती पंजाबमध्ये होती. बरं. आणि याच्यामध्ये आम आदमी पार्टी आणि ही डेव्हलपमेंट मला अतिशय आश्वासक वाटते हो. की दोन्ही सेक्युलर पार्टीज आता पंजाबमध्ये दिसत आहेत. हो. ट्रेंड जो आहे हो. तो असा आहे की सत्ताधारी काँग्रेस असेल तर विरोधक म्हणून आप असेल, बरं. किंवा अगदी हे आमचे मित्र जे आपचे आहेत ते म्हणत आहेत त्याप्रमाणे जर का झालं तरी सुद्धा अकाली दलाचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे. बरं. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. बरं. आणि याचा अर्थ असा की अकाली दलाचं जे केडर आहे, म्हणजे पंजाब मधले जेवढे कोणते गुरुद्वारा आहेत हे सगळे अकाली दलाचेच एका अर्थाने त्यांचं ऍक्टिव्हिटी होती. हो. परंतु या सगळ्यापासून लोकांना किती तिटकार आलेला आहे, बरं. ते इतके दूर गेलेले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये जशी सिच्युएशन येते ती खरं तर उत्तर प्रदेशात आणि अन्यत्रही यावी, की जिकडे सेक्युलर फोर्सेसच बरं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या ठीक जागा आहे. ऑक्युपाय करतील. मी स्टुडिओमध्ये येतो. भारत कुमार राऊतांपासून मी सुरुवात करेन. राऊत सर, तांबेने एक चांगला मुद्दा ओपन करून दिलेला आहे. बिहारमध्ये सेक्युलर फोर्सेस आलेले आहेत, भाजपेतर पक्ष आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या बाजूने कौल आहे, पण त्याचवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष म्हणून चांगली फाईट देत आहेत. पंजाबमध्ये सरळ सरळ विजय काँग्रेसला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती कदाचित आम आदमी पार्टी राहणार आहे. यामधून एक पर्यायी भाजप राजकारण उभं राहील का? तुम्ही पंजाबवर तर कमेंट कराच तुम्ही, पण भाजपेतर पर्यायी राजकारण उभं राहण्याच्या शक्यता तुम्हाला वाटतात का? मी पहिल्यांदा पंजाब विषयी बोलतो, जरूर. त्यानंतर मी आपल्या मोठ्या मुद्द्याकडे जातो. पंजाबमध्ये मला असं दिसतंय की काँग्रेसचं एक खूप मोठं रिवायवल, खूप मोठं पुनरुत्थान Exactly. हे काँग्रेसचं पंजाबमध्ये दिसतंय. आणि हा काँग्रेससाठी खूप चांगला गोष्ट आहे. कारण जे काँग्रेस सर्वत्र पिछाडीलं होतं ते एका बाजूला पंजाबमध्ये इतक्या जागा सत्ता घेण्याची शक्यता आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये ही नंबर 3 किंवा नंबर 4चा पक्ष आणि चांगल्या पद्धतीने 60च्या वर जागा, ही गोष्ट मला ही खूप आश्वास वाटते. जर या आपल्या एक्झिट पोलमध्ये काही तथ्य असेल तर ही मला चांगली गोष्ट वाटते. आता रात्र मुद्दा तांबेंनी उपस्थित केलेला की सेक्युलर फोर्सेसचा इथे उदय होतोय. मला असं वाटतं की सेक्युलर फोर्सेस किंवा कम्युनल फोर्सेस या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना आपण नक्की सेक्युलर म्हणजे काय हे एकदा रिडिफाईन करण्याची, याची पुनर्व्याख्या करण्याची गरज आहे. नक्की सेक्युलर कोणाला म्हणायचं? जर का ह्यांना आपण सेक्युलर म्हणायचं काँग्रेसला, तर मग ह्या फॅमिली पार्टीज म्हणजे सेक्युलर पार्टीज का? ह्याचा एकदा विचार करायला ब्रॉड लेवलला बहुधा ब्रॉड लेवलला समाजवादी पार्टी काय किंवा काँग्रेस काय, ह्या जर का कौटुंबिक संस्था असतील, कौटुंबिक लिमिटेड कंपन्या असतील तर त्यांना आपण सेक्युलर म्हणायचं. त्याचं बहुधा आकलन असं आहे, कारण मला माहिती आहे तांबे सर यावरती लिहित असतात. माझं आकलन बहुधा असं आहे, धार्मिक एकाग्रता आणि एकांधपणा हा झाला अपराध, पण त्याचवेळी कुटुंबशाही ही झाली चूक. त्यामुळे चूक आणि अपराध याच्यातला जर का फरक जेवढा आहे तेवढ्या पातळीला सेक्युलर आणि कम्युनल याच्यामध्ये फरक करता येईल. त्या दृष्टीने त्या चुकच करणारे आहेत, पण हे गंभीरपणे षडयंत्र करणारे आहेत. त्या अर्थाने सेक्युलर वेगळे आणि चुका करणारे कुटुंब. बरोबर, अगदी तुम्ही चांगलं सांगितलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी तरतम्याचा भाव आहे, पण तो मी सोडून देतो आता. सेक्युलर म्हणजे जर का धर्मनिरपेक्ष असं आपण मानायचं झालं तर धर्मनिरपेक्ष तुम्ही असाल कदाचित बरोबर दाखवायला तरी, परंतु त्याच वेळी तुम्ही जर का जातीविशेष राहिलात तर त्याला सेक्युलर म्हणता येईल का? तुम्ही जेव्हा धर्म मानत नाही तेव्हा तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन आपण तिकडे सीट्स दिल्या का? हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता भारतीय राजकारणात विशेषतः उत्तरेच्या राजकारणामध्ये कोणीही याच्यातून सुटलेलं नाही. त्यामुळे उगाच आपण तिथे नितीश कुमार बघा किती सेक्युलर, इथे मुलायम आणि अखिलेश बघा किती सेक्युलर आणि भाजपा बघा किती धर्मांध, असं बोलण्यात धर्मांध असतील परंतु ते जातीच्या हे बघा सगळ्यात शेवटचा घटकाप्रमाणे घेतला पाहिजे जो जात आहे किंवा पोटजात आहे. या पोटजातीच्या पलीकडे अखिलेश आणि त्यांचे पिताजी पोचलेत का? त्याच्या पलीकडे राहुल गांधी आणि पोचली का? तर तशी पोचलेली निदान जी उमेदवारांच्या याद्या आहेत त्याच्यावरून दिसत नाही. त्यामुळे मला ह्या गोष्टी सेक्युलर आहेत आणि त्यामुळे आपण खूप आनंद मानावा कोणी, ह्याच्यावर माझा मुळातच विश्वास नाही. पंजाबबद्दल थोडासा पंजाबचा विचार करताना ते एक बॉर्डर स्टेट आहे म्हणून आपण विचार करूया, हे मला जास्त गरजेचं वाटतं. कारण याचा बॉर्डर स्टेट म्हणून विचार करत नाहीयेत. आणि या स्टेटमध्ये आज तुम्ही कुठेही केमिस्टच्या दुकानात गेला तर तुम्हाला ड्रग मिळतात. सगळी तरुण पिढी बर्बाद झालेली. उडता पंजाब जे होतं त्यात काही हे नव्हतं, अतिशयोक्ती नव्हती.
इतकी बरबाद झालेली आणि त्याच्यामध्ये तिथल्या प्रमुख मंडळींचा याला सगळा सपोर्ट होता. म्हणजे त्यातलं सांगतो की ह्या ज्या हरसिमरणजीत कौर आहेत केंद्रात भाजपबरोबर मंत्री, त्यांचे सख्खे भाऊ तिथं मंत्री आहेत मजिठिया. त्यांच्यावरती पंजाबच्या लोकसभा निवडणुकीत देखील आरोप झाले की मजिठिया हे तिथले ड्रगचे सूत्रधार आहे. हे आरोप झालेले ओपनली पब्लिक प्लॅटफॉर्मवर आरोप झालेले. ते मंत्रिमंडळात आहेतच. आणि पंजाबचं तरुण पिढी ही संपूर्णपणे आज गरजच्या विळख्यात आहे. बरं, पूर्णपणे पंजाब हा सगळा केंद्रबिंदू होता, मानबिंदू होता देशाचा असं. आणि त्या अकाली दलाच्या काळात या पंजाबचं ड्रगच्या विषयामध्ये वाटोळ झाले. त्यांनी बेकारी करू दिली. दुसरा भाग असा आहे, हे बॉर्डर स्टेट आहे. पठाणकोटच्या विमानतळावरती जो हल्ला झाला होता, पोलीस यंत्रणा सगळी ह्या गरजच्या त्यांचं पाठीराखे पण करतंय. अकाली दलाच्या नेतृत्वाखालच्या पोलिसांनी पंजाबमध्ये गर्दला राजाश्रय दिला होता आणि ती पाकिस्तानमधनं सगळी वाहतूक आहे. त्याच्यामुळे एका शत्रू राष्ट्रामधनं होणारी वाहतूक, पंजाब हे बॉर्डर स्टेट आहे आणि तिथं गडच्या तरुण पिढी बर्बाद केलेली आहे. तिथं हल्ले झालेत, लष्करी विमानतळावर हल्ला, आणि तिथला एसपी ते टेररिस्ट एसपीला धरलेला सोडून देतात. धरलेला का सोडून देतात? काही कनेक्शन नाही म्हणून सोडला ना, काही बाहेर येत नाही. आणि अशा अत्यंत दुसरा भाग असा आहे की तिथं या सगळ्या परिस्थितीमध्ये रिवायवलचा विषय चाललेला आहे. म्हणजे ही जी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी जी होती पूर्वीची खलिस्तानवादी, ते रिवायवल, हे सगळं धोक्याचं आहे. आणि अशा नादान मंडळींच्या हाताला खांद्याला खांदा लावून भाजप प्रखर राष्ट्रवाद सांगते एका बाजूला, दुसरीकडे ते राज्य करत होते. हा लोकांनी दिलेला धडा आहे. भाजपला राष्ट्रवादी भूमिका फार प्रखर मानतात, परंतु प्रत्यक्षात काय केलं त्याला काहीही नियंत्रण केलेलं नाही त्यांनी. दुसरी गोष्ट, एवढा पंजाब तुम्हाला दुबळा एकता विकलांग करायचा हे जमतं, जनतेनं कौल दिलेलं आहे. काँग्रेसला जो त्याचा कौल आहे, काँग्रेस ते मानावं लागेल. दुसरा भाग असा काँग्रेसचा, ठीक आहे अमरिंदर सिंग हे खमकेग्रस्त आहेत, ते करतील. त्यांच्यावरती आरोप म्हणजे हिटलरशाहीचाच आरोप आहे, ते ऐकत नाहीत. पतियाळा महाराजच आहेत ते, त्यामुळे पतियाळा महाराज आहेत तो त्यांच्या पद्धतीने आता त्यांच्याकडे नो नॉनसेन्स असा करतील. खमकेपणानं पंजाब सेफ हँडमध्ये जाईल असं दिसतंय. हा सगळा भाग. दुसरा भाग आपचा जो येतो, आपच्या मध्ये काय, काँग्रेसला पर्याय म्हणून काही लोक डोळे लावून बसलेत आपकडं. पर्याय होऊ शकत नाही आप. याचं कारण गव्हर्नन्सच्या बद्दल गंभीरपणा लागतो, अतिरेक वाद लागत नाही केजरीवालांच्याकडं. आणि व्यक्ती केंद्रित पक्ष चालवणं हे मला लोकशाहीला धोक्याचं वाटतं. व्यक्ती केंद्रित पक्ष नसा, आम्हाला काय आपला विरोध नाही किंवा केजरीवाल, परंतु व्यक्ती केंद्रितता आहे. कुठलंही त्यांच्याकडं पार्टीचं स्ट्रक्चर नाही. आज कोण येतो परवा कोण जातो काही नाही. आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी 2 दिवस जर मुख्यमंत्री ते समजा व्यक्ती केंद्रित सोडून आपण जसं तांबे म्हणाले थोरात सर, तसं किमान भाजप इतर पक्षांना अगदीच मरणपंथाला लागण्यापेक्षा त्यांची प्रमुख पक्ष म्हणून का होईना विरोधामध्ये उद्या पंजाबमध्ये बसणार आहेत कोणतं, काँग्रेस आणि आप, ही एक वेगळी परिस्थिती म्हणून तुम्ही पाहता? नाही, भाजप फेलच आहे पंजाबमध्ये. त्यांनी राष्ट्रविरोधी लोकांच्या हाद्याला खांदा लावूनच राहिलेले. त्यामुळे भाजपला धडा मिळाला, योग्य झालं. आणि याचा अर्थ काय, याचा अर्थ मी आपला काही लगेच वाहणार नाही. व्यक्ती केंद्रितता आणि गव्हर्नन्स नसणं हे गुन्हेच आहेत. त्याला फार करता येणार नाही. मी गोव्याकडे आता जातोय, कारण बराच काळ आपण गोव्याकडे बोललोच नाही. गोव्याचा फक्त इंडिया टीव्हीचा सर्वे आपल्याकडे आलेला आहे, बाकीचे सर्वे अवेटेड आहेत आणि आलेले आपण ते लगेच बघणार आहोत. कोणत्या क्षणी आपण ते ग्राफिक्स बघू शकणार आहोत. पण जे आकडे आपल्या समोर आले त्यानुसार भाजप जरी पुढे असलं गोव्याच्या बाबतीत, समोर दिसतंय 15 ते 21 जागांवरती भाजप आहे आणि काँग्रेस 12 ते 18 जागांवरती आहे. नेक टू नेक आहे आणि आम आदमी पार्टीला 4च, इतर 2 ते 8 जागा आहेत. याचाच अर्थ जर का भाजप विरोधी राजकारण जर का आलं तर तिकडे काँग्रेसची सत्ता बनू शकते. मी सुरुवात करेन या बाबतीत पहिल्यांदा भाजपपासून, वाघांपासून सुरू करावे लागेल. त्यानंतर मी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसकडे जाणार आहे. वाघ सर, यावेळी काहीतरी बदल दिसू शकतोय गोव्यात? सर, तुमच्या परवानगीने फक्त पंजाबबद्दल 3च वाक्य बोलतो. पहिलं वाक्य म्हणजे असं आहे की उडता पंजाबचा विषय काढला तर मी असं म्हणेन उडला पंजाब. उडला पंजाब, अकाली दलाच्या हातून उडला पंजाब. मुद्दा नंबर 2, जर आम आदमी पार्टी जर तिकडे सत्तेवर आली असती तर एक घटनात्मक प्रॉब्लेम झाला असता. कारण जसं राज्यपाल एकाच वेळी 2-2 राज्यांचे हे असतात, तसे मग अशी घटनात्मक बदल करावा लागला असता की केजरीवाल दिल्लीचे पण मुख्यमंत्री आणि पंजाबचे पण मुख्यमंत्री. नशिबाने तो टळलाय, आता तरी दिसतंय. आणि तिसरं म्हणजे मला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे की पंजाबच्या लोकांनी
या ड्रग माफियांच्या विरोधामध्ये दिलेला कौल आहे, ज्याचा त्यांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि काही झालं तरी राष्ट्रवाद हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे पंजाबमधनं जो कोण सत्तेवर येईल त्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये पंजाबमधला ड्रगचा प्रॉब्लेम, इतर कुठचेही प्रॉब्लेम बाजूला ठेवा, पण ड्रगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. पंजाब ही या देशाची छाती आहे. पंजाबी तरुण पुन्हा तडफदार राहिले पाहिजेत. कोणी निवडून येऊ त्यांनी ड्रगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. आता मुद्दा आहे गोव्याचा. आतापर्यंत आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षाचा जर काळ सोडला, जिकडे मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर लक्ष्मीकांतजी होते, हा जर सोडला तर ह्याच्या आधी सातत्याने गोव्यामध्ये अस्थिर सरकार होतं. म्हणजे आपण असं बघितलं की 2-2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत. एक माणूस इकडे तिकडे जायचा, तिकडून इकडे जायचा. पक्षांतर विरोधी कायदा व्हायच्या आधी भरतकुमारजी तर हे तर सर्रास चालायचं. त्यानंतर थोडंसं कमी झालं. एक तर 40 आमदार आहेत तिकडे, 20ची मेजॉरिटी आहे आणि ते 20 मध्ये कोणाला 18 कोणाला 20. बरं, तिकडे भाषानिहाय असं आहे की ते ख्रिश्चन बहुल राज्य आहे. आणि उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा याच्यामध्ये पण सांस्कृतिक अंतर आहे. जो दक्षिण गोवा आहे तो कर्नाटकाला जास्त जवळ गेलेला आहे. उत्तर गोवा आहे हा महाराष्ट्राला जवळ गेलेला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आहे जी उत्तरेकडे स्ट्रॉंग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या इलेक्शनमध्ये जी बेरिंगकरांची पक्ष आहे त्याला शिवसेना जाऊन मिळालेली आहे, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आहे, यांच्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होणार आहे. मला असं वाटतं की 15, 21, 12, 18 फार क्लोज होण्याचा संभव आहे. परंतु शेवटी वाटतं असं की काही झालं तरी शेवटी पण हे झालं विशफुल थिंकिंग. मी पुण्याला जाणार आहे काँग्रेसच्या महाजनांकडे, पण त्यापूर्वी मी आम आदमी पार्टीकडे जातोय. आम आदमी पार्टीचे जगजित सिंगजी, गोव्यामध्ये आम आदमी पार्टीला काही फार मोठं यश नाही मिळालेलं आहे, पण जर का अदर दॅन बीजेपी सत्तेचा काही फॉर्म्युला पुढे आला तर आम आदमी पार्टी विल बी डेफिनेटली अ किंग मेकर और डेफिनेटली अ रोल प्लेइंग पार्टी इन गोवा. तुम्ही काय कशा प्रकारे बघता याकडे? सेक्युलर फोर्स म्हणून काही वेगळं समीकरण बघायला मिळेल? बिल्कुल बिल्कुल. आप आम आदमी पार्टी आपको बहुत अच्छा सरप्राइज देने वाली है गोवा के अंदर में, वो भी 11 तारीख को आपको क्लियर होगा. और एक बात हम क्लियर कर देंगे, अगर ये स्थिति बनी, वहां पर हंग पार्लियामेंट वाली स्थिति बनी, हंग असेंबली वाली स्थिति बनी, हम किसी के साथ भी अलायंस करने वाले नहीं है. हमारा बिल्कुल इस बात के बारे में प्रिंसिपल स्टैंड है कि हम किसी के साथ अलायंस करेंगे नहीं, भले उसके लिए फिर हमें रिइलेक्शन में जाना पड़े, जो भी स्थिति बने. लेकिन अक्सर यह देखा गया है, अभी आपने बीएमसी का चुनाव भी देखा, शिवसेना के अगेंस्ट चिल्ला करके बीजेपी वाले लड़े कि हमारी ताकत हम दिखा के रहेंगे. अंत में जाकर के ये दोनों साथ में बैठ जाते हैं. गोवा में भी ऐसा किया है इन्होंने. एमजेपी अलग हो गई, आरएसएस का एक विंग अलग हो गया, शिवसेना उनके साथ ज्वाइन हो गया, और बीजेपी अभी, ये तीनों कल को जाकर के मिलकर गवर्नमेंट बना सकते हैं अगर इनके पास में उतनी संख्या आ गई. अगर लोगों ने हमें प्रतिसाद दिया, हमें पूरा फुल मेजॉरिटी दी, तो फिर हम वहां सरकार बनाएंगे. अगर हंग पार्लियामेंट रही तो हम उनके साथ में नहीं जाएंगे. नहीं, जगजीत सिंह जी, लेकिन ऐसे बताइए, जगजीत सिंह जी, देखिए जगजीत सिंह जी, आप विशफुल थिंकिंग अगर करना है तो ठीक है, पूरा मुख्यमंत्री आपका हो जाएगा तो अलग बात है. मैं यहाँ पे अभी आंकड़ों के बारे में बात कर रहा हूं. अगर वहां पे बीजेपी को पर्याय देने के लिए अगर कोई किसी अलग तरह की सांठगांठ बांधी जाती है और वहां पे अगर आम आदमी पार्टी खुद रोल प्ले कर सकती है, तो क्या आप सोच सकते हैं क्या बीजेपी को सत्ता जाने के बजाय एक अलग पार्टी का वहां पे चुनाव हो? नहीं, बिल्कुल नहीं. हम क्लियर कट स्टैंड में, हम किसी के साथ भी अलायंस में नहीं जाएंगे जी, नहीं जाएंगे, क्योंकि हमारे को सिर्फ सत्ता परिवर्तन नहीं चाहिए, हमको व्यवस्था परिवर्तन चाहिए. और व्यवस्था, लेकिन जगजीत जी, ये प्रयोग दिल्ली में हुआ था, पूरा काम करने की. जगजीत जी, ये प्रयोग कोई नई बात नहीं है. आम आदमी पार्टी की सबसे पहली सफलता दिल्ली विधानसभा में कांग्रेस के साथ ही हुई थी. झाड़ू के लिए हाथ का होना जरूरी होता है. हाँ, दिल्ली में पहले हमारे को लोगों से हमने पूछा कि कांग्रेस के साथ हम जाएं या ना जाएं. हम डायरेक्टली हाँ नहीं कहा हमने कांग्रेस को. जब लोगों ने हमें कहा कि हाँ आप कांग्रेस के साथ जाइए, तब हम सत्ता पे गए. लेकिन जिस वक्त वो बात ऐसी खड़ी हो गई कि ये बिल हम नहीं पास करने देंगे, जब बीजेपी और कांग्रेस एक साथ मिल गई, तो हमने एक भी दिन नहीं लगाया वो सत्ता छोड़ने के लिए. तभी तो हमारे को पब्लिक ने ये प्रतिसाद दिया, तभी तो पब्लिक ने हमारे पर विश्वसनीयता रखी. जी, मैं एक बात कहना चाहूंगा, हमारे दोस्त ने अभी कुछ कहा पंजाब के बारे में कि अरविंद केजरीवाल पंजाब के भी मुख्यमंत्री होंगे और दिल्ली के भी मुख्यमंत्री होंगे. अगर वो आ जाता है दिल्ली में, पंजाब में अगर हमारी मेजॉरिटी की गवर्नमेंट आ जाती है, बिल्कुल नहीं. अरविंद केजरीवाल हमारे पार्टी के लीडर हैं.
अरविंद केजरीवाल हमारे पार्टी के सबसे बड़े लीडर हैं, इसमें कोई दो मत नहीं है, लेकिन वो दिल्ली के मुख्यमंत्री ही रहेंगे और उतना ही अच्छा काम वहां करके बताएंगे। उनकी दूसरी बात का मैं जवाब देना चाहता हूं, जिसके अंदर में उन्होंने पूछा है कि कोई भी सत्ता पे आए इसके बारे में, ड्रग्स के बारे में उन्होंने काम करना चाहिए। तो मैं उनको याद दिला दूं, मैं उनको दोबारा स्मरण करा दूं कि आम आदमी पार्टी ड्रग्स के खिलाफ बिल्कुल बहुत 1.5 साल से अपना मुहिम चला रही है। मजीठिया को जितना हमने चैलेंज दिया है, किसी ने चैलेंज नहीं दिया है, किसी ने उनको क्रॉस नहीं किया है, हमने उनको क्रॉस किया और हम ड्रग्स को मिटा के रहेंगे। हमारे मैनिफेस्टो में है कि जो लोग ड्रग्स के शिकार हो चुके हैं उनका रिहैबिलिटेशन भी हम करेंगे जी। तो हमें जिम्मेदारी मालूम है और पूरे सशक्तता से हम अपनी जिम्मेदारी निभाएंगे। सिंग साहेब, भारताच्या इतिहासामध्ये एक अशी एक वेगळी घटना घडलेली आहे की एका राज्याचा मुख्यमंत्री हा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन लोकसभा लढवलेली आहे। तुमचे जे नेते आहेत ते ऑल इंडिया टुरिस्ट परमिट घेऊन सगळीकडे फिरतात। तुमच्याच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जर सत्ता आली तर पंजाबमध्ये केजरीवाल मुख्यमंत्री बनतील। हे मी नाही म्हणालेलो आहे, तुमचे स्वतःचे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत। मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2, राहुल गांधींच्या समोर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लोकसभेची इलेक्शन लढवलेली आहे। तर त्याच्यामुळे उद्या सकाळी गोव्यामध्ये सत्ता तुमची आली तर कदाचित ते गोव्याचे पण मुख्यमंत्री होतील असं मला भाबड्या माणसाला वाटतं बरं का। वन मैन आर्मी में वो आपका आकलन हो सकता है, वो आपका विचार हो सकता है, लेकिन मैं आपको बिल्कुल एक बात स्पष्ट तरीके से क्लियर कर देना चाहता हूं कि आपने दिल्ली छोड़ करके जाकर के वहां पर यूपी में चुनाव लड़ा। बिल्कुल हमारी पार्टी की सोच है कि जो बड़े बड़े लोग हैं उनको कोई चैलेंज करता ही नहीं है। ये दोनों पार्टियों की आपस में बात ऐसी होती है कि आपके बड़े लीडर के सामने हम वीक खड़ा कर देंगे, हमारे बड़े लीडर के सामने आप वीक खड़ा कर दो। ये आम आदमी पार्टी के लोगों में ही इतनी करेज है कि कहीं से भी आप बोलिए, हम आपके बड़े लीडरों के सामने जाकर के भले हम उसमें हार जाएं, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन हम आपके सामने खड़े रहने की हिम्मत रखेंगे और हम इस देश के अंदर में साधारण आदमी को भी ये विश्वास दिलाएंगे कि हम इनसे लड़ने की ताकत रखते हैं। ठीक है, मी स्टुडिओमध्ये येतो। भारत कुमार राऊत गोव्याबद्दल भारत कुमार राऊजी तुमची कमेंट तर करा, पण त्याच्यामध्ये जो एक मगासचा मुद्दा थोडासा मिस झाला असं मला वाटलं या उत्तरांमध्ये। तर महाराष्ट्रावर तो जो गोवा सुरक्षा मंच होता वेलिंगकरांचा, शिवसेनेबरोबरची युती होती, ते 2-4 जागांपुरताच आहेत एकूण आपल्याला सर्वेमध्ये दिसतंय। पण तरी सुद्धा या सगळ्या फ्रॅक्शन्समुळे गोवा सुरक्षा मंच काय, शिवसेना काय किंवा आम आदमी पार्टी काय आणि काँग्रेस काय, भाजप डळमळीत होत चालली आहे का? मला असं नाही वाटत भाजप उलट मला असं वाटतं की जर तुम्ही आता माझ्या पुढे मुद्दाम 2012चे आकडे बघत होतो तर त्याच्यामध्ये मला असं दिसतंय की 2012 मध्ये जेव्हा पर्रिकर यांचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या। 40 पैकी 21 म्हणजे निम्म्यांपेक्षा फक्त 1 जागा भाजपला जास्त होती। आता सुद्धा जे काही दिसत आकडे आपला गोवा दिसत नाही इकडे समोर, परंतु गोव्याचे जे आकडे आहेत त्याप्रमाणे तिकडे भाजपला साधारण त्या पद्धतीचेच आकडे मिळणार आहेत। आणि तसं झालं आणि जर भाजपला समजा 1-2 जागा कमी मिळाल्या आणि जर का गोवा सुरक्षा मंचाला समजा 1-2 जागा मिळाल्या तर निश्चितच गोवा सुरक्षा मंच हे भाजपच्या बरोबर जाईल। ह्याचं कारण असं की भाजप गोवा सुरक्षा मंचाने आता ते वेलिंगकरांनी आता आपला जो RSS आहे वेगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो होता त्यांनी गोवा प्रांत केला होता तो त्यांनी मुख्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी विलीन केलेलं आहे। त्यामुळे त्यांची पावलं काय दिशेला पडतायत हे दिसते। त्यामुळे जर का त्यांना 21-22 जागा जसं की इंडिया टुडे दाखवते तशा मिळाल्या तर ठीक आहे, किंवा नाहीतर मग ते गोवा सुरक्षा मंचच्या साथीने मला असं वाटतं की भाजपचंच सरकार तिकडे येईल। आणि प्रत्येक वेळी जेव्हा तिकडे सत्ता आलेली आहे, काँग्रेसला जेव्हा कामच ज्या निवडून आले होते त्या काळात सुद्धा त्यांची संख्या बळ 21-22 इतकंच होतं। गोव्यामध्ये कायमच असं चालतं, नेहमी बॉर्डर लाईन अशी त्यांच्याकडे मेजॉरिटी असते, मॅमथ मेजॉरिटी प्रचंड बहुमत असं गोव्यामध्ये कोणाला मिळत नाही। फक्त त्याच्यात एकच मत सांगतो, त्याच्यात शिवसेना उतरली होती या निवडणुकीमध्ये, कुठे कोणीच दाखवत नाही शिवसेनेला काय असेल। म्हणजे तो आपण प्लस मध्येच धरलेला आहे, गोवा सुरक्षा मंच अधिक प्लस असं लिहिलंय, त्याच्या कारण तो शिवसेनेबरोबरचाच आहे। ओके, आता याच्यामध्ये असं आहे की गोव्यामध्ये शिवसेनेने धैर्य केले, खूप चांगलं केलं, आपण धैर्य तर करत दाखवलं पाहिजे। आतापर्यंत शिवसेनेने 5 वेळा गोव्यामध्ये निवडणूक लढवली होती, त्या 5 पैकी फक्त 5 उमेदवारांचं, तसा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये फक्त 5 उमेदवारांचं आतापर्यंत डिपॉझिट वाचलेलं आहे।
अशा तऱ्हेची गोव्यामध्ये त्यांची परिस्थिती, त्यामुळे त्यांनी किती वल्गना केल्या याला काहीच अर्थ नाही. त्यांनी फक्त ते स्पोर्ट्स स्पॉइलर जे म्हणतात तशा तऱ्हेची भूमिका मी एक छोटासा ब्रेक घेतोय. एक छोट्याशा ब्रेकची गरज आहे आणि मी खास करून मी आपल्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींना सांगू इच्छितो. अबू आझमीजी, माझं पूर्ण लक्ष आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे, असं मला भान आहे. थोडंसं आणखी बेर करा. गोवा झाल्यानंतर मी परत उत्तर प्रदेशमध्ये येणारच आहे. छोटासा ब्रेकच्या नंतर गोव्याच्या बाबतीत काही महत्त्वाची निरीक्षणं सुद्धा मांडायची. थोरातांकडे मला जायचंय आणि काँग्रेसकडे पण जायचंय, कारण काँग्रेस कदाचित सत्ता स्थापू शकते जर का समीकरणं फेवरेबल असतील तर. महाजन सरांसाठी आणखी एक चांगली आणि गोड बातमी आहे. ब्रेक नंतर त्याकडे पाहत राहा. जय महाराष्ट्र.